हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मीनाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बनवणार आहोत डाळ. तर मी डाळ घेतलेली आहे 1 वाटीभर. त्यामध्ये आपण धुवून घेतलेलं आहे डाळ आणि त्याच्यात आपण 1 कांदा चिरून घेतलेला कांदा टाकला आणि 1 टमॅटो चिरून घेतलेला होता मोठा, तो टमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची. हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर मी 2 ग्लास इथे पाणी ॲड करून घेते. तर 2 ग्लास पाणी ॲड करून झाल्यानंतर हळद आणि आपण मीठ टाकणार आहोत. तर आता मी हळद टाकून घेतलं, त्यानंतर मीठ टाकून घेते आणि आता आपण कुकरचं भांडं लावून ठेवणार आहोत गॅसवर. तर आता हे पहा, आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे कुकरचं भांडं आणि आता कुकर करून घ्यायचे. 3 शिट्ट्या काढून घेतल्याने आता डाळ तयार झालेली आहे आपली. त्यानंतर आपण त्याला खालीवर मिक्स वगैरे करून घेतलं डाळ आणि आता फोडणीला देणार आहोत. तर मी 1 भांडा घेतला आणि त्याच्यात थोडं तेल टाकून घेते. ते हे पहा, मी तेल टाकून घेते. आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण आणि जिरा मोहरी टाकलेली आहे. तर ते चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत आता. तर हे पहा, आता लाल झालेलं आहे आपलं. लालसर होईपर्यंत मी ठेवलेलं होतं. तर हे आपलं लसूण लाल झालेलं आहे. तर आता डाळ टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता मी डाळ ॲड करून घेतला आणि फोडणीला घातल्यानंतर ते डाळ खालीवर करून घेतलं. आता शेवटला आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तर आपण टाकलेलं आहे कोथिंबीर. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आज मी डाळ बनवलेली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.